काल काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आज जैन बोर्डिंग मध्ये आलेला आहात, नेमकं काय चर्चा केलेली आहे? काल माननीय देवेंद्रजींची मी जी काय भेट घेतली ती सातत्यानं तुम्ही पाहिलं असेल की दर 4-5 दिवसानंतर आठवड्यात मी त्यांना भेटत असतो. पुण्याचे विषय आहेत, राजकीय विषय आहेत, संघटनात्मक विषय आहेत, निवडणुका आलेल्या आहेत. त्यामुळं काल माननीय देवेंद्रजींच्या संदर्भात हा कुठलाही विषय काल झालेला नाही. काही आपल्यातल्या लोकांनी हे चालवलं की मी हा विषय तिथं घेऊन गेलो किंवा जे राजकारण चाललंय ते अजिबात नाही. पण जैन बोर्डिंगच्या विषयात माननीय देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट आहे. माननीय देवेंद्रजींचं माझं सातत्यानं त्यांच्या अनेक सूचना गेल्या काही दिवसामध्ये या विषयात येत आहेत आणि म्हणून या विषयाला एक आज मला असं वाटतं की काही निर्णय पुढच्या काळात होणार असेल तर एक या शहराचा खासदार म्हणून, या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका महत्वाची याच्यामध्ये काय असावी याबाबत जेव्हा विषय झाला, मी माझ्या जैन धर्मीयाच्या सर्व बांधवांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की राजकीय दृष्ट्या आरोप प्रत्यारोप खूप झाले. काही लोकांनी या विषयाचा आधार घेऊन व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली, पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस एकदाही कधी माझं नाव या विषयात घेतलं नाही. माननीय राजू शेट्टी साहेब या जैन समाजाचे येतात आणि त्यामुळे त्यांनी ही शंका उपस्थित केली होती. विकसकांनी हा जैन बोर्डिंगचा व्यवहार केलाय, पण ज्या वेळेला मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर पुढे कुठेही असा विषय जैन समाजातनं आला नाही, परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी, स्वतःचं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं. मागच्या 2 दिवसापूर्वी जैन धर्मीयांचे जे गुरुदेव आहेत, जे आज इथे या विषयासाठी स्वतःहून ते बसलेले आहेत, त्यांचं शांततेमध्ये आंदोलन चालू आहे. त्यांनी एक आव्हान केलं मला कि आप पुणे के जनप्रतिनिधि हो, पुणे के आप राजा हो, हमारे जैन समाज को आपकी सहायता चाहिए और मेरी आपसे आह्वान है कि आप यहाँ आइए, आपण इथं या आणि आमच्यासाठी उभे राहा. ज्या वेळेला एखाद्या समाजाचे धर्माचे जे गुरु असतात, साधू असतात, त्यांचा आदर, त्यांचा सन्मान हा कुठल्याही समाजाचा, कुठल्या धर्मीय माणूस हा करतो. आणि त्यांनी इथं मला प्रेमानं बोलवलं. त्यानंतर आमच्या जैन समाजाची जी शिष्टमंडळ आहेत, ज्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली, त्यातल्या सगळ्यांशी माझं मागच्या 2-3 दिवसात व्यक्तिगत स्वरूपात त्यांचा सुद्धा संपर्क होता. त्यांनी सुद्धा सांगितलं की गुरुदेवांनी आपल्याला बोलवलंय, आपण दर्शनाला या, म्हणजे थोडं काय जे राहिलंय तो पडदा क्लिअर होईल. तुमच्याबद्दल समाजाची स्पष्ट भावना आहे. याच्यामध्ये कागदपत्र पाहिल्यानंतर तुमचा कुठेही सहभाग नाही हे समाजाला माहिती, आणि आपण हे पाहिलं असं असे अनेक व्हिडिओ, अनेक स्टेटमेंट जैन समाजाच्या माध्यमातून झाली. आजही दुपारी माननीय गुरुदेवजींच्या आदेशानं जैन समाजाचं एक शिष्टमंडळ, माननीय कुमारजी मला वाटतं त्याच्यामध्ये आपण आणि आपले काही सहकारी त्या ठिकाणी भेटायला आले, आणि आज गुरुदेवजी आहेत, आपण भेटायला या, या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे राहा, आम्हाला सहकार्य करा, अशी एक भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर ताबडतोब त्यांच्या सोबत लगेचच मागे मागे मी या ठिकाणी आलो. माननीय गुरुदेवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली, पहिली तर मी भूमिका माझी ही मांडली, जर मी याच्यामध्ये कुठं माझा सहभाग असता, माझ्या ओळखीची माणसं नाही आहेत का, तर आहेत, पण प्रत्यक्ष या सगळ्या विषयात माझा कुठेही सहभाग नाही हे निश्चित आहे, आणि मी ते पुराव्यानिशी सादर केलंय.
आणि मग इथं येताना जर माझा त्याच्यामध्ये काही सहभाग असता तर मी इथं येताना 100 वेळा विचार केला असता, आलो नसतो. पण समाजाची भावना स्पष्ट आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे आणि माझ्याही या विषयातली भूमिका स्पष्ट आहे. आणि म्हणून आज मी इथं आल्यानंतर पहिली ती भूमिका मांडली आणि गुरुदेवजी जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे. हा व्यवहार रद्द होण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यामुळं समाजाच्या भावनाही लक्षात घेऊन याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन या विषयात मी आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे. कुठली व्यवस्था, कुठलाही विषय असेल तर त्याच्यामध्ये कुठंही निष्पक्षपणे मी याच्यात माझी भूमिका घेईन आणि या विषयाला तुमच्या सोबत उभा राहून हा विषय कसा सोडवता येईल यासाठी मी आपल्या सोबत आहे. आणि म्हणून मी आज त्यांना या ठिकाणी भेटायला आलो. लवकरात लवकर या विषयातनं मार्ग निघेल. जैन समाज आमचा, जैन बांधवांना अपेक्षित असल्या पद्धतीनं, अशा पद्धतीनं याच्यातनं 100% मार्ग निघेल अशी मी या ठिकाणी सगळ्यांना मी आश्वस्त केलंय आणि मी त्या निमित्तानं त्यासाठी जैन बांधवांच्या सोबत यासाठी प्रयत्न करेन. आपल्याला यायला वेळ झाला असं वाटत नाही का? पत्रकारांना बोलू द्या. तुम्ही बोलता. लोक ऐका, ही माझी भावना सांगितलं म्हणूनच ऐका ना कोण अरे नाही हो बाबा, आज तुम्ही आले नाही. ऐका नाही आतमध्ये नाही झालं तसं बाबा, आतमध्ये शांततेत झाले ना, सगळ्यांनी सगळ्यांचं ऐकलंय. ऐका ना, मी स्वतः सांगितलं की ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात तर तोडगा काढण्यासाठीच या ठिकाणी मी त्यांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर ह्याच्यात मार्ग काढू असं मी आश्वस्त केलं. चला, व्यवहार रद्द होणार आहे का? अण्णा व्यवहार रद्द होणार आहे का? अण्णा व्यवहार रद्द होणार आहे का? अण्णा रद्द होणार आहे का? काय बोलतोय किती दिवसात येणार अण्णा प्रश्न? देतो ना भाऊ, आता आज सांगितलं. आज सांगितलंय ना आता आम्हाला एक तारखेचा निर्णय पाहिजे. किती दूर राहायला पाहिजे? बाईट झाला. नाही पण आम्हाला ते असं वाटलं की बाकी काही नाही. आज काय सांगितलं की एक तारखेला हा विषय संपलेला असेल, तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल एवढं सांगितलं. दुसरी एक मागणी आहे. मी स्वतःहून आलोय. दुसरी एक गोष्ट अण्णा झालं ना मी सांगितलं ताई सांगितलं ना 100% मी आज शब्द दिलाय, गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपला. ऐका ना, कसा संपेल? ऐका ना, व्यवहार कुणी केलाय? त्यांना मी केलाय. काय बोलताय? बोलताय काय? कारवाई करायला लावणार. अरे तू सांग ना संबंधित
प्रयत्न करणार. मला त्यांनी बोलवलं म्हणून मी आलोय आणि त्यांनी सांगितलं कारवाई होईल. आपण लवकरात लवकर हा विषय नागरिक आक्रमक झाले, नागरिकांना काय आव्हान करतात? आहे मी इथंच आहे बरोबर. अण्णा चला हो विजय सर थोडं साठी प्रेम जणांनी बोला थांबा. बरं का एक मिनिट सेल डीड रद्द करा. पहिली गोष्ट मागणी आहे सेल डीड रद्द करा. दुसरी गोष्ट ह्या संदर्भात जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी यात ज्यांनी बेकायदेशीर कार्याला मदत केली, कॉर्पोरेशनचा असो महानगरपालिके आयुक्त धर्माचे आयुक्त आणि संबंधित बँक ह्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे भविष्यामध्ये असे गैरप्रकार करताना त्याला प्रतिबंध लागेल. त्याबरोबरच सेल डील करताना ज्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्या करता एक मिनिट 100 वर्ष या बिल्डिंग काय होणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट या ठिकाणी गेल्या महावीर जयंतीला माननीय मोहोळ साहेब, विशालजी हे सर्व लोक आले होते आणि विशालजी त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी मंदिराची पाहिले. मंदिर चांगलं वाटलं, जागा चांगली वाटली आणि त्यानंतर पुढचं काय घडलं तुम्हाला माहिती. पण ते म्हणतात की माझा हस्तक्षेप नाहीये, माझा हातच नाही म्हणतात, नाव नाहीये म्हणताय. ऐका आता तुम्ही कोण घेऊन आलं अण्णाला कोण घेऊन आलं अण्णा जर हा 30 तारीखपर्यंत अण्णाला कोण घेऊन आलं अण्णाला जर हा 30 तारीखपर्यंत विषय नाही संपला तर अण्णा गुरुदेव बरोबर उपोषणाला इथे बसणार का? पहिल्या गुरुदेवला अण्णाला आम्हाला हा विषय इथे गुरुदेव बरोबर उपोषणाला बसावं आणि हा ट्रस्टी बरोबर आणि ज्यांनी हे डील केली आहे त्यांच्या विरोधामध्ये आश्वासन दिलेलं आहे. आमचं म्हणणं आहे आज काय बोलणं झालं ऐका ना, आमचं हेच म्हणणं आहे. ते म्हणतात मी गुरुदेवचा आशीर्वाद घ्यायला आलोय, बोलवलं म्हणून आम्ही आलोय. आमचा मुद्दा काय बोलवलं कोणी अण्णाला इथं ते शब्द दिलं गुरुदेव कोणाला बोलवत नाही. आमचा मुद्दा एकच आहे, जर हा 30 तारीखपर्यंत विषय नाही संपला तर अण्णांनी या इथे ठिकाणी येऊन गुरुदेव बरोबर आमरण उपोषणला बसावं असं मी ठामपणे सांगतो. 1 तारीखपर्यंत हा विषय मिटेल, पण कसा मिटणार आहे? ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.